राज्यातल्या 288 नगरपंचायती आणि नगर परिषदांचे निकाल लागले। या निकालात पुन्हा एकदा महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं। अनेक ठिकाणी महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या, तरी भाजपला मात देत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आपले उमेदवार निवडून आणले। पण विरोधकांचा विचार केला तर काँग्रेस वगळता शरद पवार गट आणि उबाठाला या निवडणुकीत 2 आकडे नगराध्यक्षही निवडून आणता आलेले नाही। हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं मोठं अपयश असल्याचं म्हटलं जात आहे। मुख्य म्हणजे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आलेले हे निकाल या दोन्ही पक्षांना धक्का देणार आहेत। ह्या निकालांचा महापालिकेत या दोन्ही पक्षांवर कसा परिणाम होणार, अस्तित्वाच्या लढाईत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं काय होणार, पाहूयात या व्हिडिओमधून। राज्यातील 288 नगराध्यक्ष पदांपैकी भाजपचे सर्वाधिक 117, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 53 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 37 नगराध्यक्ष निवडून आले। तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे 28, उबाठाचे 9 तर शरद पवार गटाचे 7 नगराध्यक्ष निवडून आले। एकूण नगरसेवक पदाच्या जागांचा विचार केला तर भाजपने राज्यभरात 3450 जागा लढून 2180, शिंदेंच्या सेनेने 1620 मधून 890, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 1150 पैकी 510 नगरसेवक निवडून आणले। तर काँग्रेसने 1980 जागा लढून 495, ठाकरेंच्या शिवसेनेचे 1540 मधून 285, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 1100 पैकी 190 नगरसेवक निवडून आले। तर इतर युत्या, आघाड्या आणि अपक्षांचे 2000 पैकी 345 नगरसेवक निवडून आलेले आहेत। हा निकाल बघितला तर महायुतीत भाजपने सर्वाधिक जागा लढवल्यामुळे त्यांना मोठं यश मिळाल्याचं दिसतं। पण ठाकरे विरुद्ध शिंदे आणि पवार विरुद्ध पवार या लढतींचा विचार केला तर शिंदेंचा स्ट्राईक रेट 54.9%, तर ठाकरेंचा स्ट्राईक रेट फक्त 18.5%, अजित पवारांचा स्ट्राईक रेट 44.3%, तर शरद पवारांचा स्ट्राईक रेट 17.2% इतका राहिलाय। या निकालानंतर खरी शिवसेना कोणाची हे जनतेनं दाखवून दिलंय। शिवसेना हा फक्त ठाण्यापुरता नाही तर चांदा ते बांद्यापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। तर पवार कुटुंबाचा गड असलेल्या बारामती नगरपालिकेत अजित पवारांनी 41 पैकी 35 जागा जिंकून आणल्या, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इथे फक्त एकच जागा जिंकता आली। फक्त बारामतीच नाही तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा, दौंड, शिरूर, इंदापूर, जेजुरी, भोर, वडगाव, माळेगाव आणि उरुळी फुरसुंगीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी झाले। या विजयानंतर पुणे जिल्हा कोणाच्या पाठीशी आहे ते बघा, असं म्हणत काका पुतण्याच्या लढाईत आपणच सरस असल्याचं अजित पवारांनी अधोरेखित केलं। पण या निकालांमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं महापालिकेसाठी अवघड झालंय असं म्हटलं जात आहे। त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे कार्यकर्ते पाठ फिरवण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते। या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्षाचे प्रमुख नेते ठामपणे उभे असतील तर त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल नक्कीच वाढतं। याच निवडणुकांमधून कार्यकर्त्यांची फळी भक्कम करणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं। त्यातल्या त्यात जे पक्ष विरोधात आहेत, ज्यांना वर्षभरापूर्वीच विधानसभेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय, त्यांना तर कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्षाला नवीन उभारी देण्याची ही मोठी संधी असते। पण महाराष्ट्रात याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं। सत्ताधारी महायुतीतल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गावोगावी सभा घेत कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे आहोत हे दाखवून दिलं। तर महाविकास आघाडीत काँग्रेस सोडला तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षातले पहिल्या फळीतले नेते हे प्रचारात कुठेच दिसले नाहीत। वोट चोरी आणि मतदार याद्यांमधले घोळ यावर त्यांनी जास्त भर दिला, पण प्रत्यक्ष जमिनीवर आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यात ते अपयशी ठरल्याचं म्हटलं जात आहे। या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची वाटते। ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती। भारतीय जनता पार्टी किंवा महायुती निवडणुकीत पूर्णपणे उतरली। मी स्वतःही अगदी 10,000 मतदारसंख्येच्या गावात देखील गेलो। याचं कारण जे कार्यकर्ते विधानसभेत आणि लोकसभेत आपल्याला निवडून आणतात त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण आपली प्रतिष्ठा पणाला न लावणं हा करंटेपणा आहे। हार जीत होत असते, कधी आपण जिंकतो कधी हारतो, पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांची वेळ आली की आपली प्रतिष्ठा वाचवण्याकरता पळ काढायचा, ही पद्धती काही मला तरी योग्य वाटत नाही। थोडक्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचंच यातून फडणवीसांनी अधोरेखित केलं। यामुळे अर्थातच आपल्यासाठी उभं राहायची वेळ आल्यावर जर आपले नेते पळ काढत असतील तर अशा नेत्यांसोबत राहून आपण फक्त सतरंजाच उचलायच्या का, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडणं साहजिक आहे। या उलट
काँग्रेसचा विचार केला तर विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ असे नेते आपल्या उमेदवारांसाठी सभा घेत होते. अर्थात या सभा त्यांच्या प्रभाव क्षेत्रात असल्या तरी त्याचा परिणाम निकालात दिसून आला. काँग्रेसने विदर्भात भाजपला अनेक ठिकाणी धक्का दिला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकांसाठी मोरल बूस्ट मिळू शकतो. पण ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला या निकालांमुळे महापालिकांच्या तोंडावर आहे त्यापेक्षा मोठी गळती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा नाराज झाल्याने ग्राउंड लेवलला पक्षासाठी किती ताकद लावतील हा प्रश्न आहे. जर कार्यकर्तेच सक्रिय नसतील तर आगामी महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटाला पुन्हा एकदा पराभवाचा फटका सहन करावा लागू शकतो असे अंदाज वर्तवले जात आहेत. पुढचा मुद्दा आहे तो विरोधी स्पेस संपुष्टात येण्याचा. मुंबई महापालिका ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळेच एकत्र लढून मुंबईचा गड राखणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. पण या निवडणुकीत काँग्रेसनं आधीच स्वबळाचा नारा दिलाय. आता आलेल्या यशामुळं काँग्रेस नक्कीच मुंबई महापालिकेसाठी जोर लावणार. ठाकरेंच्या हाती मुंबईची सत्ता येऊ द्यायची नाही यासाठी काँग्रेस सुद्धा सगळे प्रयत्न करेल असाही अंदाज विश्लेषक वर्तवतात. त्यात ठाकरे बंधूंमध्ये सुद्धा आपापल्या प्रभाव क्षेत्रातील जागांसाठी चढाओढ आहेच. त्यामुळे अनेक इच्छुक पक्षविरोधी भूमिका घेऊ शकतात. एकूणच युतीत ठाकरेंसाठी वरवर अनुकूल वाटणारं वातावरण प्रत्यक्ष निवडणुकीवेळी फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महत्त्वाच्या महापालिका जिंकणं हे शरद पवार गटासाठी महत्त्वाचं आहे. पण इथे भाजपने आपण अजित पवारांच्या विरोधात लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिथे आपल्याकडे तगडे उमेदवार नाहीत तिथे शरद पवारांच्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी अजित पवार नक्कीच प्रयत्न करू शकतात. पुणे जिल्ह्यात अजित पवारांना आलेल्या मोठ्या यशानंतर अजित पवारांकडे जाणं जास्त सोयीचं आहे अशी शरद पवारांच्या नेत्यांची भावना होऊ शकते. अशा काही नेत्यांना भाजपही आपल्याकडे घेऊन पवारांना शह देण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे पुण्यातलं आपलं अस्तित्व राखणं शरद पवारांसाठी मोठं अवघड होऊ शकतं अशा चर्चा आहेत. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालांचा महापालिका निवडणुकीत ठाकरे आणि पवारांना फटका बसणार का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.